नमस्कार मंडळी, आज आपण बनवतो आहोत मुगाच्या डाळीचं सालन. तर यासाठी आपण सालवाली मुगाची डाळ घेणार आहोत. तिला रात्रभर भिजवून घेतलेलं आहे. आता हिला व्यवस्थित पाण्यामध्ये धुवून आता नंतर आपण हिला कुकरच्या भांड्यामध्ये घालून जेवढी डाळ आहे त्याच्या दुप्पटीने पाणी घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये किंचितशर हळद घालून घ्यायची आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. छान आता कुकर बंद करून साधारण 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायचे, जेणेकरून आपली डाळ व्यवस्थित शिजेल. आता छान कुकर गार झाल्यानंतर आपण पाहू शकतात की डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. आता या डाळीला आपण थोडंसं कोमटसर असतानाच याला आपण छान फोडणीमध्ये घालून घेणार आहोत. तर एका कढईमध्ये छान तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की आपण यामध्ये घालून घेणार आहोत 1 चमचाभर मोहरी आणि 1 चमचाभर जिरं घालून घ्यायचं आहे. आता मोहरी छान तडतडली की आपण यामध्ये जिरं घालून घेतलेलं आहे आणि आपण डाळ शिजतेवेळी हिंग घातला नव्हता, म्हणून मग पाव चमचा हिंग आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत कढीपत्त्याची पानं आणि कढीपत्त्याची पानं छान शिजली की आपण यामध्ये हिरवी मिरची तुकडे करून घालून घ्यायची. आता छान हिरव्या मिरचीवरती आपण बारीक चिरलेले मध्यम आकाराचे कांदे घालून घेणार आहोत. छान आपल्याला कांदे व्यवस्थित परतवून घ्यायचे. कांदे थोडे नरम झाले की आपण यामध्ये 2 छोट्या आकाराचे टॉमॅटो बारीक चिरून यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला टॉमॅटो नरम होण्याची वाट पाहायची आहे. आता यासाठी आपल्याला टॉमॅटो व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपण आता टॉमॅटो नरम झाल्यानंतर घालून घेणार आहोत किंचितसर मीठ, कारण आता आपण हे जे मीठ घातलेले ते कांदा टॉमॅटोच्या मिश्रणासाठी आहेत आणि त्यावरती थोडीशी आपण लाल तिखट पावडर घालून घेणार आहोत, म्हणजे आपले टॉमॅटो छान नरम पण होतील आणि मसालाही व्यवस्थित लागेल. आता हे सर्व मिश्रण जे आहे यामध्ये आपण घालून घेणार आहोत गरम केलेलं पाणी. तर इथे गरम पाण्याचाच वापर करा, जेणेकरून आपली जे डाळीचं मिश्रण आहे ते विलग होणार नाही. आता यामध्ये आपण शिजलेली डाळ घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. तुम्हाला हवं असेल तर मसाल्याचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकतात. आता छान असा रंग बदललेला आहे आणि आपली डाळ पण गळत आलेली आहे. यावरती मस्त कोथिंबीर पेरून नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.